Good morning, students. Today we are going to learn Unit 1.4 Big Data, Big Insight. विद्यार्थी मित्रांनो, लॉकडाऊन नंतर आज आपला पहिला तास आहे. त्या पहिल्या तासाच्या मध्ये आपण इयत्ता 12वीचा युनिट 1.4 हा पाठ अभ्यासणार आहोत. द नेम ऑफ द टॉपिक इज बिग डाटा बिग इनसाइट. Unit 1.4. Look at the title. या धड्याचं टायटल पहा. बिग डाटा म्हणजे काय? बिग डेटा तुम्हाला माहित आहे. बिग डेटा म्हणजे माहिती. डेटा म्हणजे माहिती, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण त्याला इन्फॉर्मेशन असं म्हणतो. बिग डाटा माहितीचा प्रचंड असा डाटा किंवा साठा म्हणतो आपण. म्हणजे कलेक्शन ऑफ डाटा, इन्फॉर्मेशन. आणि बिग इनसाइट म्हणजे काय तर अंतर्गत ज्ञान. म्हणजेच प्रचंड अंतर्गत ज्ञान. बिग डेटा बिग इनसाइट. आज आपण पाठाला सुरुवात करतोय आणि या पाठाचं आईस ब्रेकर्स पाहत आहोत. तेव्हा आपण सर्वांनी पेज नंबर 35 ओपन करायचा आहे आणि आईस ब्रेकर्स बघायचा आहे. आईस ब्रेकर मध्ये पहिला पहिली जी माहिती दिलेली आहे किंवा पहिले प्रश्न विचारलेला आहे तो प्रश्न आपण पाहतोय. त्यामध्ये मी वाचतोय बघा. गिव्ह बिझनेस सजेशन्स to the respective industry company for the following situation. One is done for you. But give business suggestions. Suggestions are the प्रस्ताव. बिझनेस सजेशन म्हणजे व्यावसायिक प्रस्ताव द्या. बिझनेस सजेशन म्हणजे व्यावसायिक प्रस्ताव किंवा सल्ला सूचना द्या. कशासाठी? रिस्पेक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे उद्योग आणि कंपनी यांना आपण काय करायचं आहे? एक सूचना, सल्ला, उपदेश किंवा आपण त्याला बिझनेस सजेशन्स प्रस्ताव द्यायचा आहे, माहिती द्यायची आहे. फॉर द फॉलोइंग सिच्युएशन. खालील प्रसंग. आता खालील प्रसंग कोणता आहे? त्यातला पहिला आहे ए. यू हॅव रिसिव्ड डाटा दॅट. तुम्हाला पुढील माहिती मिळाली आहे की. आता काय माहिती मिळाली आहे ते बघणार आहोत आपण. एक आहे ए. Many passengers prefer morning flights between 7 a.m. and 9 a.m. from Mumbai to Delhi. Many passengers म्हणजे प्रवासी. अनेक प्रवासी काय करतायत? फ्लाइट म्हणजे विमानाचं उड्डाण पसंत करतात. म्हणजे विमानानं प्रवास करण्यासाठी पसंत करतायत. आणि ती वेळ आहे सकाळी 7 ते 9. म्हणजेच सकाळी 7 ते 9च्या दरम्यान
अनेक पॅसेंजर्स प्रवास करायला प्रिफर करतात, पसंत करतात. सकाळच्या वेळेत जास्त प्रवासी विमानानं प्रवास करण्यास पसंत करतात. आता ह्याच्यावरती सजेशन्स द्यायचे, बिझनेस सजेशन्स द्यायचे आपल्याला. काय सजेशन द्याल तुम्ही? काय सजेशन द्याल की ऑन द एअरपोर्ट मेनी पॅसेंजर्स केम फॉर ट्रॅव्हलिंग फॉर जर्नी फ्रॉम 7 AM to 9 AM. What suggestions you should give to that persons or business suggestions? काय द्याल तुम्ही? तुम्ही असं सांगाल, एक्झाम्पल दिले तिथं. फर्स्ट, increase the number of flights between 7 AM to 9 AM. Increase the number of flights. Increase the number of flights म्हणजेच विमानांची संख्या, उड्डाणांची संख्या वाढवा. अशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी सजेशन्स द्यायचे आहे, बिझनेस सजेशन्स करायचे आहेत. म्हणजे इन्क्रीज द फ्लाइट, नंबर ऑफ फ्लाइट्स उत्तर असेल. त्यानंतर बी, बी काय सांगितलं बघा, मेनी स्टुडंट्स आर ऑप्टिंग फॉर UPSC अँड MPSC एक्झाम्स. मेनी स्टुडंट्स ऑप्टिंग फॉर MPSC अँड UPSC. MPSC UPSC स्पर्धा परीक्षेला जास्तीत जास्त विद्यार्थी प्रिफर करतात, बसतात. आता जास्तीत जास्त विद्यार्थी प्रिफर करतायत, काय सांगता येईल आपल्याला? सजेशन्स काय सांगता येईल? इन्क्रीज द नंबर ऑफ एक्झामिनेशन सेंटर्स. म्हणजे सजेशन आहे इन्क्रीज नंबर्स ऑफ सेंटर्स. म्हणजे जास्तीत जास्त सेंटर्स, गर्दी होणार नाही. जास्तीत जास्त सेंटर्सची उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांना, तर जास्तीत जास्त विद्यार्थी त्या एक्झाम्स अटेम्प्ट करतील. त्यानंतर आणखी काय सांगता येईल? जॉब ऑपॉर्च्युनिटीज त्यांना उपलब्ध करून द्या, म्हणजेच नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्या असं सांगितलेलं आहे. सी, मेनी पीपल गो फॉर मॉर्निंग वॉक टू कमला नेहरू पार्क. अनेक लोक कमला नेहरू पार्क वरती मॉर्निंग वॉकला जातात. सी आहे, अनेक लोक सकाळी मॉर्निंग वॉक साठी कमला उद्यानावर ते किंवा कमला पार्ककडे जातात. काय व्यवस्था करता येईल त्यासाठी आपल्याला? व्हॉट शुड वी डू, व्हॉट शुड द बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन शुड डू. बिझनेस करणारे लोक, पार्क नगरपालिका असेल, म्युनिसिपल अथॉरिटीज असतील, त्यांना काय सजेशन कराल तुम्ही? काय सांगता येईल? एक, ओपन द गेट्स अर्ली इन द मॉर्निंग. काय करावं लागेल? ओपन द गेट्स अर्ली इन द मॉर्निंग. म्हणजे सकाळी लवकर लोक येण्यापूर्वी गेट ओपन करा. दुसरं काय सांगता येईल? क्लोज द गेट इन द नून. म्हणजे गेट बंद करायचं पार्कचं, दुपारी उशिरा न करा. आणखीन काय करता येईल? क्लीन द पार्क अर्ली इन द मॉर्निंग और इन द इव्हिनिंग. संध्याकाळी किंवा सकाळी लवकर क्लीनलीनेसचा प्रॉब्लेम यायला नको, क्लीनलीनेस असावं म्हणून लवकर स्वच्छता करून ठेवावी. हे सजेशन्स आपण करू शकतो. डी आहे, मेनी पीपल बाय फ्रॉम miracle.com अँड ऑनलाईन शॉपिंग साईट. बघा काय सांगितलं डी मध्ये, अनेक लोक miracle.com वरती काय करतायत? शॉपिंग करतायत. शॉपिंग ऑन miracle.com ह्या वेबसाईट वरती काय करतायत? अनेक लोक शॉपिंग करतायत. आता जसं ज्या पद्धतीनं यू सी द अमेझॉन, फ्लिपकार्ट अँड अदर शॉपिंग साइट्स, हे अनेक शॉपिंग साइट्स आहेत. पीपल बाय, पीपल परचेस मेनी थिंग्स ऑनलाइन. सो मेनी पीपल visit to the site of
Miracle.com, अनेक लोक Miracle.com वरती काय करतात, खरेदी करतायत. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय कराल, काय करू शकतो आपण, तर एक आहे इनक्रीज द व्हरायटी ऑफ क्लोथ्स. इनक्रीज द व्हरायटी ऑफ क्लोथ्स, कपड्यांची अनेक व्हरायटी ऑनलाईन शॉपिंग साठी उपलब्ध करून द्यायची. ब्रँड्स, डिफरंट ब्रँड्स उपलब्ध करून द्यायचं. आणि हे कोणासाठी, त्या कस्टमर साठी. आणखीन काय देऊ शकतो आपण, डिस्काउंट देऊ शकतो, भरपूर डिस्काउंट देऊ शकतो. हे सजेशन्स आपण द्यायचे आहेत. आणि आपण आणखीन काय करू शकतो, जे ओल्ड कस्टमर्स आहेत, न्यू कस्टमर्स आहेत, त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी डिफरंट टाइप्स ऑफ ऍड्स, वेगवेगळ्या पद्धतीचे जाहिराती त्यानुसार आपण करू शकतो. दीज आर द बिझनेस सजेशन्स फॉर दॅट कंपनी. ई सेक्शन आहे, ई पॉइंट आहे, द व्ह्यूअरशिप. The viewership on television is more between 8 PM to 10 PM. आता व्ह्यूअरशिप, जे बघणाऱ्यांची, टीव्ही बघणाऱ्यांची संख्या असते टेलिव्हिजन वरती, ती जास्त 8 ते संध्याकाळी रात्री 10 वाजेपर्यंत, 8 PM to 10 PM व्ह्यूअरशिप जास्त आहे. टीव्ही बघणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मग काय करायचं, त्या पर्टिक्युलर चॅनलवाल्याने किंवा 8 ते 10च्या दरम्यान वेगवेगळे डिफरंट चॅनल्स असतात, त्या चॅनल्स वाल्याने काय करायचं मग त्या वेळेमध्ये, तर काय करू शकतो आपण, टेलिकास्ट सिरियल्स. कसले टेलिकास्ट करायचे सिरियल्स, तर जास्त टीआरपीचे, म्हणजे ज्या सिरियलला मागणी जास्त आहे अशा प्रकारच्या सिरियल्स काय करायचं, अपलोड करायचं किंवा चॅनल ठेवायचे. आणि महत्वाचं म्हणजे सोशली इम्पॉर्टंट ऍड्स जे असतात, म्हणजे ज्या वेळेमध्ये टेलिव्हिजन बघणाऱ्यांची संख्या जास्त असते 8 ते 10च्या कालावधीमध्ये, त्यावेळेला आपण काय करू शकतो, तर वेगवेगळ्या जाहिराती ज्या असतात, समाजाला उपयोगी असणाऱ्या जाहिराती, त्या टीव्ही वरती आपण दाखवू शकतो. फॉर एक्झाम्पल, आपण कुठल्या जाहिरात दाखवू शकतो, जर तर पोलिओ डोस, पोलिओ ड्रॉप्स च्या संदर्भात, त्यानंतर कोविड संबंधीची माहिती, कोरोनाची माहिती देखील जास्त बघणाऱ्यांची संख्या टेलिव्हिजन जर 8 ते 10च्या दरम्यान असेल, तर आपण काय करू शकतो, कोविड पासून वाचण्यासाठी काय करता येईल, कोरोनापासून वाचण्यासाठी काय करता येईल, मग ते सॅनिटायझरचा वापर कसा करायचा, त्यानंतर मास्कचा वापर करायचा, सोशल डिस्टन्सिंग कसं पाळायचं, त्याची डिटेलमध्ये माहिती आपण त्या दरम्यान देऊ शकतो आणि जनजागृती करू शकतो, सोशल अवेअरनेस करू शकतो. त्यानंतर आणखी काय करू शकतो आपण, तर अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या हेल्थच्या संदर्भात, फूडच्या संदर्भात किंवा क्लीनलीनेसच्या संदर्भात आपण काय करू शकतो, ऍड्स देऊ शकतो. आपल्या कल्चरच्या संदर्भात, टुरिझमच्या संदर्भात ऍड्स देऊ शकतो त्या कालावधीमध्ये, म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचेल. त्यानंतर सेकंड ऍक्टिव्हिटी आहे, पीपल गेट इन्फॉर्मेशन फ्रॉम व्हेरियस सोर्सेस, कॅन यू नेम अ फ्यू. आता तुम्ही सांगायचं आहे मला, लोक वेगवेगळ्या प्रकारची माहिती मिळवतात, त्याचे सोर्सेस काय आहेत, माध्यम कोणती आहेत, ती माहिती मिळवण्याची माध्यम कोणती आहेत, तू सांगू शकतोस, माहिती मिळवण्याची माध्यम कोणती आहेत. एक दिलेला आहे फेसबुक. आणखी कशावरची माहिती मिळवू शकतो आपण, कशा मार्फत माहिती मिळवू शकतो, सांगू शकतोस, उदाहरण सांग. व्हॉट्सअप. व्हेरी गुड. बस, व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण माहिती मिळवू शकतो. आणि डिक्शनरी,
डिक्शनरीच्या माध्यमातून आपण माहिती मिळवू शकतो. हे काय आहे सगळे सोर्सेस आहेत, स्त्रोत आहेत, माहिती मिळवण्याचे स्त्रोत आहेत. त्यानंतर एनसायक्लोपीडिया. एनसायक्लोपीडिया जे मोठे मोठे व्हॉल्युम्स असतात त्यामध्ये माहितीचा साठा असतो, त्याचा वापर करून लोक माहिती मिळवू शकतात. म्हणजे दीज आर द डिफरंट सोर्सेस. फेसबुक, ट्विटर आहे, त्यानंतर स्नॅपचॅट आहे, इंटरनेट आहे, इंस्टाग्राम आहे, व्हॉट्सअप आहे. डिक्शनरी मधून आपण माहिती मिळवू शकतो. एनसायक्लोपीडिया आहे. त्यानंतर न्यूजपेपर देखील आहे, बरोबर. आपण न्यूजपेपर देखील मधून माहिती भरपूर मिळवू शकतो. सो पीपल गेट डिफरंट इन्फॉर्मेशन फ्रॉम दीज डिफरंट सोर्सेस. या विविध अशा सोर्सेस मधून लोक माहिती मिळवू शकतात. नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट अ लेसन. ओपन युअर बुक ऑन पेज नंबर 36. व्हॉट इज बिग डाटा? What is big data or data? Paragraph 1. Open your books on page number 36. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. बघा, there is a revolution. Revolution म्हणजे क्रांती. लिहून घ्या. रिव्होल्युशन म्हणजे क्रांती. इन द लाईफस्टाईल ऑफ पीपल. लोकांच्या लाईफस्टाईल मध्ये, जगण्याच्या पद्धतीमध्ये एक भली मोठी अशी क्रांती घडून आलेली आहे. व्हिच हॅज बीन अफेक्टेड बाय बिग डेटा. आणि कशामुळं? बिग डेटामुळं लोकांच्या आयुष्यामध्ये क्रांतिकारक असा बदल घडून आलेला आहे. कशा कशामध्ये बदल घडून आलेला आहे? व्हॉट चेंजेस वी नोटीस? फूड हॅबिट्स. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये बदल आहे. आवर हेल्थ केअर. आपल्या आरोग्याच्या काळजी संदर्भात, आरोग्यासंदर्भात बदल झालेला आहे. आवर ट्रॅव्हलिंग. आपल्या प्रवासामध्ये बदल झालेला आहे. आवर सायंटिफिक परस्यूट. आपला सायंटिफिक वैज्ञानिक परस्यूट म्हणजे अभ्यास, स्टडी, याच्यामध्ये बदल झालेला आहे. यू नेम इट. तुम्ही अशी नावं सांगू शकता. अँड एव्हरीथिंग हॅज चेंज्ड 360 डिग्रीज. 360 डिग्री सेल्सिअस म्हणजे ह्या 360 डिग्री मध्ये पूर्णपणे बदलला. म्हणजे संपूर्ण बदल, ट्रान्सफॉर्मेशन, चेंज आपल्या लाईफस्टाईल मध्ये घडून आलेला आहे. द मॅसिव्ह डाटा अवेलेबल विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. हा जो मॅसिव्ह डाटा आहे, मॅसिव्ह मीन्स प्रचंड, डेटा म्हणजे माहिती, हा मोठा डाटा जो आहे तो उपलब्ध आहे. विथ अस कॅन रिअली वर्क वंडर्स. आश्चर्यकारक बदल घडवून आणलेला आहे आपल्या जीवनामध्ये या डेटामुळे. सगळ्यात महत्वाचं काय? हा डेटा जो आहे, माहितीचा साठा जो आहे, तो साठामुळे आपलं जीवन सगळं बदलून गेलेलं आहे. फ्रेंड्स, डू यू नो व्हॉट हॅपन्स व्हेन वी लाईक अ पोस्ट ऑन फेसबुक और शेअर अ पोस्ट ऑन व्हॉट्सअप? बघा, ज्या वेळेला आपण फेसबुक किंवा व्हॉट्सअप वापरतो, काय होतंय? जेव्हा या अशा गोष्टी आपण वापरतो, सोशल मीडियाचा वापर करतो, त्यावेळेला काय होतंय? तर आपण जे पेज ओपन करतो, जी माहिती सेंड करतो किंवा जी माहिती रिसीव्ह करतो, ही सगळी सेंड केलेली माहिती, इन्फॉर्मेशन किंवा सेंड केलेलं इन्फॉर्मेशन, रिसीव्ह केलेलं इन्फॉर्मेशन काय होतंय? तर स्टोअर होतंय. स्टोअर होतंय म्हणजे साठवून ठेवला जातो. ह्या इंटरनेटच्या माध्यमातून जे आपण देवाणघेवाण करतो, सगळा डाटा, सगळा डेटा स्टोअर केला जातो. आणि हा स्टोअर केलेल्या डेटाचा वापर लोक कशी करतात बघा. पुढं व्हिजिट एनी वेबसाईट. समजा आपण एखाद्या वेबसाईटला भेट दिली असेल, इंटरनेटवरून, गुगलवरून आपल्याला एखाद्या साईटला भेट दिली असेल. समजा तुम्ही एखादा मोबाईल सर्च करावा,
मग तो अमेझॉनला गेलाय, फ्लिपकार्टला गेलाय, किंवा अशा विविध प्रकारच्या ऍप्स वरती गेलाय, किंवा इंटरनेटवरती गुगलवरती आपण मोबाईल सर्च करालोय. तुम्ही काय सर्च करालाय ह्याचं स्टोरेज किंवा ह्याचं इंटेन्शन ती लोकांना सगळ्या कळतंय. काही अशा प्रकारची लोक असतात की तुमचं इंटेन्शन ओळखत असतात. अमुक अमुक ह्या नंबरचा एखादी ईमेल आयडीचा माणूस, मोबाईल नंबरचा माणूस जो इंटरनेट यूज करतोय, तो इंटरनेट यूज करत असलेला त्याच्या इच्छा, अपेक्षा, आकांक्षा किंवा त्याचा कल काय आहे, कोणत्या प्रकारचं माहिती तो मिळवायचा प्रयत्न करतोय, तो शैक्षणिक करतोय का औद्योगिक करतोय का आणि कुठल्या प्रकारची करतोय माहिती, कशाची माहिती गोळा करायला, हे तिथं नोंद ठेवलं जातंय. इंटरनेटवरती नोंद ठेवलं जाते. बघा, मेक ऑनलाईन परचेस, तुम्ही ऑनलाईन परचेस खरेदी करत असाल, और वॉच व्हिडिओज किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ बघताय, ऑनलाईन व्हिडिओ पाहताय, कोणत्या प्रकारचा असू दे, तो शैक्षणिक असू दे किंवा आणि सोशली कोणत्या प्रकारचा व्हिडिओ असेल, तो तुम्ही पाहताय, त्याचा साठा केला जातो. यस, व्हॉट एव्हर ऍक्टिव्हिटी वी डू ऑनलाईन इज रेकॉर्डेड. महत्वाचं आहे, कोणतीही ऍक्टिव्हिटी तुमची असू दे ऑनलाईन केलेली, ती सगळी काय होते, रेकॉर्ड केली जाते, रेकॉर्डिंग केली जाते, त्याची नोंद ठेवली जाते. मॉनिटरचा अर्थ त्याचं निरीक्षण केलं जाते, मॉनिटरिंग केलं जाते त्याचं, आणि काय केलं जातं, अँड अनालाइज्ड, आणि त्याचं विश्लेषण केलं जाते. म्हणजेच विश्लेषण का करायचं, तर तुमचा कल ओळखण्यासाठी विश्लेषण केलं जाते माहितीचं. बघा, सो अ ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा इज कलेक्टेड. म्हणून ह्यूज अमाऊंट ऑफ डेटा काय केला जातो, कलेक्ट केला जातो, एकत्रित केला जातो. तुमच्या चॉईस असलेला, तुम्ही कोणकोणत्या साईट वरती गेलाय, कोणकोणते व्हिडिओ बघितलाय, त्याचा डेटा संपूर्ण काय केला जातो, तर हा स्टोअर करून ठेवला जातो. लेट मी गिव्ह यू एन आयडिया ऑफ हाऊ ह्यूज द डाटा माइट बी. आता हा डाटा जो असतो किती मोठा असू शकतो. आपल्या मोबाईल मध्ये आपण डेटा हा मोजायचा असेल तर कसा मोजतो, तर एमबी मध्ये, मेगाबाईट मध्ये, बरोबर, किंवा जीबी, गिगाबाईट मध्ये, किंवा टीबी, टेट्राबाईट मध्ये, अशा प्रकारचा मोजला जातो. तर किती प्रचंड मोठ्या प्रमाणात हा साठा करून ठेवला जातो बघा. त्यामध्ये बिग डेटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन ऑफ पीपल. अशा लक्षावधी, कोट्यावधी लोकांनी सर्च केलेला डाटा कोणत्या युनिट मध्ये, हे काय आहे, युनिट्स आहे, हे एकक आहे. माहिती साठवून ठेवण्यासाठी जी पद्धत असते त्या पद्धत, त्याला एमबी, जीबी, टीबी, त्याला युनिट म्हणतात, त्याला एकक म्हणतात. ज्याप्रमाणे ऊर्जा मोजून ठेवण्याची आपण हे करतो, त्याला हॉर्स पॉवर वापरतो, बरोबर. 1 हॉर्स पॉवर, 2 हॉर्स पॉवरचे मोटर वगैरे ऊर्जेचं साधन, ऊर्जा मोजण्याचं एकक जे असते ते हॉर्स पॉवर मध्ये असते. तशा पद्धतीनं एमबी, जीबी आणि टीबी, मेमरी कार्ड वगैरे असते, मोबाईलचा डेटा किती साठवून ठेवण्याची क्षमता असते, त्याच्यानुसार 8GB, 6GB, 2GB, 3GB अशा पद्धतीचा असतो डेटा स्टोरेज करून ठेवण्याचं. तशा पद्धतीचा तो साठवून ठेवतो. यामध्ये पेटाबाईट. आता पेटाबाईट म्हणजे काय बघा, ग्लोसरी मध्ये पण दिलेलं आहे. युनिट म्हणजे अशा प्रकारचं एक युनिट ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1000 मिलियन. बघा, 1000 मिलियन म्हणजे जवळजवळ हे 1000 दशलक्ष इतकं, म्हणजेच 1चा 24वा घात, सॉरी 1024 इतक्या प्रकार टेराबाईट म्हणतो आपण त्याला. म्हणजे 1 पेटाबाईट. 1 मिलियन जीबी इज इक्वल टू 1 पेटाबाईट. इतक्या प्रकारचा डाटा साठवून ठेवला जातो. एक्झाबाईट म्हणजे काय बघा, युनिट्स ऑफ इन्फॉर्मेशन इक्वल टू 1 क्विंटिलियन, म्हणजेच 10चा 18वा घात इतक्या प्रकारची माहिती त्या एक्झाबाईट मध्ये आपण साठवून ठेवली जाते.
पुढं ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस ऑफ फॉर एक्झाम्पल वेब. कुठून माहिती ही साठवून ठेवली जाते, कुठून माहिती साठवून ठेवली जाते. याच्यामध्ये एक आहे डिफरंट सोर्सेस, त्यामध्ये वेब कुठला वेब सर्च केला ते माहिती, सेल काय विक्री केला ते, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटरची माहिती, सोशल मीडिया संपूर्ण प्रसार माध्यम आहेत, ती प्रसार माध्यम किंवा सोशल मीडिया जी आहे त्या सगळ्या सोशल मीडियाचा त्यामध्ये अंतर्भाव असतो. मोबाईल डेटा, तुमचा संपूर्ण मोबाईल डेटा त्यांच्याकडे असतो, अँड सो ऑन. The data available in industries and companies is enormously increase in volume, variation, velocity, veracity and value. बघा हा डाटा किंवा हा डेटा अवेलेबल असतो. कोणत्या स्वरूपात अवेलेबल असतो बघा. तो पहिला आहे तो व्हॉल्यूम मध्ये, म्हणजे प्रमाणामध्ये. व्हॉल्यूम म्हणजे प्रमाण. व्हेरिएशन त्यामध्ये वैविध्यता असते. वेलोसिटी गती वेग असतो, आणि व्हेरिएसिटी सातत्य असते, अँड व्हॅल्यू म्हणजे महत्व. सच अ बिग डेटा इज इझी टू ऑब्टेन बट सो मॅसिव्ह इट चॅलेंजेस द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज, अँड हेन्स बिग डेटा एनालिटिक्स इज युज्ड टू गिव्ह इनसाइट्स दॅट वेर प्रिव्हियसली कॉम्प्रिहेन्सिबल. शब्द आहे कॉम्प्रिहेन्सिबल म्हणजेच जटिल प्रक्रिया. बघा, the data available to industries and companies is enormously increasing in volume, veracity, variation, velocity, veracity and value. Such a big data is easy to obtain. अशा प्रकारचा डेटा मिळवणं अत्यंत सोपं आहे. but so massive म्हणजे तो प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. it challenges, तो आपल्याला आव्हानात्मक देखील आहे. द करंट कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजीज, अलीकडे असलेले कॉम्प्युटिंग टेक्नॉलॉजी आहे, विविध प्रकारचं कॉम्प्युटर मधलं टेक्नॉलॉजी आलेलं आहे, तंत्रज्ञान आलेलं आहे, त्याच्यामुळे ते शक्य होतं. अँड हेन्स बिग डेटा अनालिटिक्स इज युज्ड टू गिव्ह इनसाइट. आणि अशा प्रकारे डेटा अनालिटिक्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला ते विश्लेषणात्मक स्वरूपात ते ठेवलं जात आहे, ते आपल्याला मिळवता येते. पुढं बिग डेटा टू अनकव्हर इन्फॉर्मेशन, आपल्याला इन्फॉर्मेशन अनकव्हर करता येते. सच ॲज हिडन पॅटर्न्स, कशा पद्धतीने बघा कव्हर करता येते. छुपे पॅटर्न्स असतात त्यानुसार. अननोन कोरिलेशन्स, परस्पर संबंधानुसार. मार्केट ट्रेंड्स, मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कल असतात त्यानुसार. अँड कस्टमर्स प्रिफरन्सेस, आणि एखादं गिरायक असते, कस्टमर असते, त्याचा पसंतीक्रम त्यानुसार त्याचं काय केलं जाते, क्लासिफिकेशन करून तो साठवला जातो आणि तो पुन्हा आपल्याला मिळवता येतो. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. बघा, such a huge data available with the industries, अशा उद्योगामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा स्टोअर केला जातो, अवेलेबल असतो, आणि त्याचे असंख्य असे इन्युमरेबल ऍडव्हान्टेजेस, फायदे देखील असतात. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. आणि म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग आहेत. ते उद्योग त्या जी लोक साईटला भेट देत असतात, व्हिडिओ बघत असतात, किंवा अन्य काही परचेस करत असतात किंवा सेल करत असतात, त्यानुसार डेटाचं अनालिसिस करतात आणि त्याचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करून घेतात, आणि नक्कीच सगळ्यांना उपयोगाचं असते. मेनी इंडस्ट्रीज हॅव ऍडव्हान्स्ड बाय माइल्स फ्रॉम देअर कॉम्पिटिटर्स, आणि प्रतिस्पर्ध्यांना मात देण्यासाठी ह्या प्रकारचा डाटा उपयोगात आणला जातो, खरेदीसाठी, विक्रीसाठी. इट्स नॉट द अमाउंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज व्हॉट मॅटर्स. बघा, हा डाटा काय कशासाठी साठवून ठेवला जातो हे महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या ऑर्गनायझेशन जे असतात, त्या कंपन्या ज्या असतात, त्या डाटाचा कसा उपयोग करून घेतात हे मात्र महत्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आईस ब्रेकर्स आणि पेज नंबर 36 वरील एक फर्स्ट पॅरेग्राफ व्हॉट इज बिग डाटा याचा अभ्यास केला. इन नेक्स्ट व्हिडिओ वी विल सी युजेस ऑफ बिग डेटा. थँक्यू.